बातमी चेंबूरमधून आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये आंदोलनादरम्यान राडा झालेला आहे। परभणीच्या घटनेचे मुंबईत पडसाद उमटलेले आहेत। चेंबूर कॉलनी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। परभणीमध्ये जी घटना घडली त्याचा निषेध म्हणून चेंबूरमधल्या काही भागात बंद पाळण्यात येत होता, मात्र त्या दरम्यानच राडा झालेला आहे। मुंबईतही परभणीच्या घटनेचे पडसाद उमटलेत। चेंबूर कॉलनी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। रास्ता रोकोमुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे। चेंबूरच्या काही भागांमध्ये आंदोलन करण्यात येत होतं, निषेध मोर्चे काढले जात होते आणि या आंदोलनादरम्यानच राडा झालाय। चेंबूर कॉलनी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांना विचारूया। अविनाश, काय नेमकी घटना घडली आहे? आत्ताची काय परिस्थिती आहे? नक्कीच पाहिलं परभणीच्या घटनेनंतर सर्वत्र परिसरात जे आहे ते उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या चेंबूर या परिसरामध्ये भीमसैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वी जे आहे ते भीमसैनिकांनी आहे ते चेंबूर कॉलनीचा रस्ता रोखला होता। त्यानंतर जी दुकानं आहेत ती सर्व दुकानं बंद करण्यासाठी सर्व भीमसैनिक गेले होते। त्यामुळे एक दुकान जे आहे ते उघडं होतं। ते दुकान बंद करण्याचं जे आहे ते आव्हान या सर्व भीमसैनिकांनी त्यांना केलं असता भीमसैनिक व त्यांच्यामध्ये काहीसा वाद झाला। वादाचे रूपांतर जर पाहिलं, जो दुकानाचा जो काउंटर आहे तो काउंटर खेळ जो आहे तो भीमसैनिकांनी जो आहे तो म्हणजे त्याची तोडफोड केलेली आहे। त्यामुळे जर पाहिलं भीमसैनिक जे आहे सध्या या चेंबूर विभागामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोठे निषेध आंदोलन जे आहे ते सध्या या चेंबूर परिसरामध्ये सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की, धन्यवाद ही माहिती दिलीत त्याबद्दल। चेंबूरमधली काही मोबाईलनी घेतलेली दृश्य सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि काही व्हिज्युअल सुद्धा आपण समोर पाहिली की चेंबूरमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे। पुढे जाऊया। परभणीच्या घटनेचे धुळ्यात सुद्धा पडसाद उमटले। धुळे शहरात एसटी बसवर दगडफेक झालेली आहे। नाशिक शहादा अशी बस होती ज्यावर दगडफेक झाली आहे। धुळे शहरातील दसरा मैदान चौकातली ही घटना आहे। प्रवासी किरकोळ जखमी झालेत। पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झालेले आहेत। अज्ञात 5 ते 8 जणांकडून ही दगडफेक झाली आहे असा चालकाचा दावा आहे। पोलीस घटनेचा अधिक तपास करतायत। मात्र परभणीतल्या घटनेचे पडसाद धुळ्यामध्ये सुद्धा उमटलेले आपण बघतोय। धुळ्यामध्ये एका एसटी बसवर दगडफेक झाली। नाशिक शहादा बस होती, यावर दगडफेक झाली आहे। साधारणपणे 4 ते 5 जणांनी ही दगडफेक केली असा चालकानं दावा केलेला आहे। पोलीस आता घटनेचा तपास करतायत। परभणीमध्ये एका समाजकंटकानं संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला। ही घटना वाऱ्यासारखी परभणीत पसरली आणि परभणीमध्ये बंद पुकारण्यात आला, पण त्या बंदला हिंसक वळण देखील लागलं आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं। त्या एका आंदोलकाचा मृत्यू देखील पोलीस कोठडीमध्ये झाला। या सगळ्याचे पडसाद आता महाराष्ट्रभरात उमटत आहेत। माझं नाव बीबी नाईक। मी नाशिकहून शहादा जात होतो। धुळ्यामध्ये एंट्री केल्यानंतर दसऱ्या मैदानजवळ काही 8-10 मुलं आले आणि त्यांनी गाडीवर दगडफेक केली। मध्ये गाडीत पॅसेंजर पण होते, कोणाला लागलं वगैरे तर कोणाला इंजर्ड नाही झालेलं आहे, पण बाकी कधी काच फुटला असता आणि लागलं असतं मग घेतले असते।